अशी भाषा आपण दिसतो तिथं। हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि ना काल एक कमेंट आली होती की प्रेग्नन्सी राहत नाही, प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय केलं होतं ते सांगा म्हणून। ते आधी ना मी काही व्हिडिओ शेअर केलेले, पण मी काही टिप्स वगैरे शेअर नव्हते केल्या। मी फक्त माझा म्हणजे मिसकॅरेजचा प्रॉब्लेम यावरतीच असे व्हिडिओ टाकलेले होते, कारण की म्हणजे मला ना प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम नव्हता, पण प्रेग्नन्सी राहिलं म्हणजे मिसकॅरेज व्हायचे हा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्वच होत नव्हता। आणि आता विरा झाली तरी पण मला समजलं नाही की माझे मिसकॅरेज का होत होते, म्हणजे ते रिझनच काय कळलं नाही, कारण की रिपोर्ट्स वगैरे सगळं नॉर्मल असायचं। पण मग प्रेग्नन्सी राहायची, फक्त मला प्रेग्नन्सी राहण्यासाठी एकदा प्रॉब्लेम आला होता की ज्यावेळेस माझं वजन खूप वाढलं होतं, म्हणजे डायरेक्ट 70 kg वजन झालं होतं। तर मग त्यावेळेस आहे ना 1.5 वर्ष म्हणजे 1.5-2 वर्ष म्हणू शकता, त्यावेळेस प्रेग्नन्सी कन्सिव्ह नव्हती झाली, का तर वेट खूप वाढलं होतं। आणि ज्यावेळेस वजन वाढतं ना तर त्यावेळेस PCODची हे असे प्रॉब्लेम सुरू होतात। आणि खरं तर प्रेग्नन्सी राहण्याला ना खूप प्रॉब्लेम येतात, ज्यावेळेस वजन जास्त असतं। आणि खरं तर वजन जास्त असणं आणि खूप कमी असणं ना, हे दोन्ही गोष्टी प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेमॅटिकच आहे। तर प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी मापात वजन पाहिजे, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त नाही। खूप कमी जरी वजन असेल ना तर प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स येतात, आणि खूप जास्त जरी असेल ना तरी प्रॉब्लेम येतातच। त्यामुळे ना शरीर हेल्दी ठेवायला लागतं प्रेग्नन्सीसाठी। तर सगळ्यात आधी तर वजनाचं आपलं वजन मेंटेन ठेवायचं, आपल्या हाईटनुसार आपलं वजन ठेवायचं। यूट्यूबला किंवा गुगलला चार्ट येतो त्यानुसार आपलं वजन ठेवायचं हाईटनुसार। ही प्रेग्नन्सी राहण्यासाठी तर सगळ्यात मोठी टिप्स फॉलो करायची, ज्याने आपलं बाळ पण हेल्दी होतं आणि प्रेग्नन्सी पण आपली हेल्दी राहते। दुसरी टिप्स म्हणजे ना फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियम, ह्या 2 गोळ्या खूप गरजेच्या असतात प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्यासाठी। कमीत कमी 3 मंथ्स तरी ह्या गोळ्या खाल्ल्या पाहिजे, ज्याने आपल्याला प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायला खूप मदत होते। आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ती चांगली पण राहते, म्हणजे मिसकॅरेजेस वगैरेचे प्रॉब्लेम जास्त होत नाही। आणि मी ना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या खायचे, पण मी ना कॅल्शियमच्या गोळ्या मला कोणत्याच डॉक्टरने दिलेल्या नव्हत्या। आणि खरं तर माझ्या शरीरात कॅल्शियमची खूप कमी होती, आणि ज्यावेळेस मी सपनाच्या मिस्टरांकडे ट्रीटमेंट घेतली ना तर त्यांनी मला कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या होत्या। मग त्यानुसार आपल्या शरीरात एखादी गोष्ट जरी कमी असेल ना तर त्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येतो। त्यामुळे कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिड खूप गरजेचं असतं। त्यानंतर आपलं HB पण मापात पाहिजे, हिमोग्लोबिन। आणि ज्यावेळेस खूप कमी असतं ना तर त्यावेळेस सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतात किंवा मिसकॅरेजेस। माझं कदाचित हे प्रॉब्लेम असू शकता, कारण की माझा आधी HB पण कमी झालेला होता। तर ह्या गोष्टींना खूप गरजेच्या असतं, HB मापात पाहिजे। त्यानंतर फॉलिक ऍसिड, कॅल्शियमच्या गोळ्या ह्या घेतल्या पाहिजेत। हे आपल्या हेल्दी शरीरासाठी खूप गरजेचं असतं प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्यासाठी। त्यानंतर एक्सरसाइज, प्रेग्नन्सीसाठी ना एक्सरसाइज खरंच खूप गरजेची असते। आणि यूट्यूबला बरेच आसन असतात, तिथले आसन तुम्ही करू शकता, ज्याने आपली ओव्हरी ना स्ट्रॉंग होते, त्यांनी ना प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायला खूप म्हणजे मदत होते। त्यानंतर गोष्टींना रेग्युलर आपल्या लाईफमध्ये आपण व्यवस्थित ठेवल्या पाहिजे, ज्याने आपल्याला प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायला मदत होते। तर आपण प्रेग्नन्सीसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपली तर पहिली फॉलिक्युलर स्टडी असते, तर त्यानुसार डॉक्टर तर सांगतातच, म्हणजे काहींचे 12व्या दिवशी एग्ज हे होतात, त्यानंतर काहींचे 15व्या दिवशी, काहींचे 17व्या दिवशी, 17व्या दिवशी। तर ते रूल्स ना फॉलो करणं सुद्धा खूप गरजेचं असतं, त्याने पण प्रेग्नन्सी लवकर कन्सिव्ह व्हायला मदत होते। आणि ते झाल्याच्या नंतर महिन्याच्या शेवटला, म्हणजे ज्यावेळेस आपला पिरियड यायचे 10 दिवस आधी असतात ना तर त्यावेळेस ना उष्ण पदार्थ नाही खायचे, म्हणजे गरम पदार्थ जितके टाळता येईल ना तितके टाळायचे, म्हणजे अंडे, त्यानंतर मासे, मटण, त्यानंतर वांगी। आपण रेग्युलर जेवणामध्ये जे खातो ना ते सुद्धा काही काही गरम असतात, पपई वगैरे, केळी, चिक्कू, हे काही खूप म्हणजे शरीराला सूट नाही होत, आणि त्याने आपल्याला पिरियड्स येऊन जातो। तर काहींच्या शरीराला म्हणजे आपण म्हणतो हे नॉर्मल गोष्टी, पण काहींच्या शरीराला हे सूट नाही होत, मग त्याने हे प्रॉब्लेम होतात। त्यामुळे हे फॉलो करायला पाहिजे। आणि त्यानंतर शेवट जड उचलायचं नाही, खूप धावपळ नाही करायची, म्हणजे ज्यावेळेस आपला पिरियड यायचा असतं ना त्यावेळेस धावपळ नाही करायची, उष्ण पदार्थ नाही खायचे, थोडी नॉर्मल एक्सरसाइज वगैरे करायचं आणि हेल्दी रुटीन ठेवायचं, त्याने प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायला ना खूप मदत होते। तर आपण डॉक्टरची ट्रीटमेंट तर घेतोच, पण हे आपण काही टिप्स आपण स्वतः फॉलो केल्या पाहिजे, ज्याने ना आपल्याला म्हणजे लवकर रिझल्ट पण येतो प्रेग्नन्सी राहण्यासाठी।
आणि काय होतं, ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जातो तर डॉक्टर आपल्याला इतकं बारीक सारीक सांगत नाही बसत, कारण की त्यांच्याकडे खूप सारे पेशंट असतात. तर त्यामुळेच ना आपण ह्या काही गोष्टी आपल्या मनानेच फॉलो करायच्या, आणि ज्याने आपल्याला पटकन रिझल्ट वगैरे येतो. आणि तिथली आसनी ना खरंच खूप प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप फरक पडतो. त्यानंतर बाबा रामदेवचे तुम्ही बघू शकता अनुलोम विलोम, याने ना आपली म्हणजे शरीर हेल्दी होण्यासाठी मदत होते आणि लवकर कन्सीव्ह व्हायला पण मदत होते. मी बाबा रामदेवचे पण करायचे काही एक्सरसाइजेस, तर त्याने पण मला म्हणजे प्रेग्नन्सी राहते आपल्याला लगेच त्याच मंथमध्ये नाही, पण 2-3 महिन्याने आपलं शरीर हेल्दी होत चालतं आणि आपल्याला लवकर कन्सीव्ह व्हायला मदत होत चालते. तर ह्या गोष्टी ना फॉलो केल्या पाहिजे, ज्याने ना आपल्याला हेल्दी बेबी पण होतं आणि त्यानंतर म्हणजे चांगलं बाळ पण होतं आणि प्रेग्नन्सी कन्सीव्ह पण होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रेग्नन्सी हा ज्यावेळेस आपल्याला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायची असते ना, तर पूर्ण डोक्यातूनच काढून टाकायचं की आपल्याला प्रेग्नंट राहायचं आहे, म्हणजे प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायची. या गोष्टीकडनं लक्षच द्यायचं नाही, फक्त जे रूल्स वगैरे आहे ना ते लक्षात ठेवून पाळायचे, पण असं डोक्यात ठेवायचंच नाही की आता ह्या मंथमध्ये प्रेग्नन्सी राहिलीच पाहिजे, हे डोक्यातूनच ठेवायचं. ज्यावेळेस आपण त्या गोष्टीच्या पाठीमागे पळतो ना, तर ती गोष्ट आहे ना म्हणजे आपोआप म्हणजे त्या गोष्टीचं लवकर हेच नाही होत, त्यामुळे ना त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष करायचं, आपोआप ते आपल्याला जवळ म्हणजे आपोआप ते आपल्याला भेटतं. तर त्यामुळे थोडंसं डोक्यातून काढायचं, आणि खूप सारखं त्या गोष्टीवर विचार केला ना मग ती गोष्ट अजूनच होत नाही, आणि ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात ना तर ते आपल्याच्याने होत नाही, आपलं लक्ष लागत नाही. तर त्यामुळे ना ते आधी डोक्यातून काढायचं की ह्या मंथमध्ये कन्सीव्ह झालंच पाहिजे, सोडून द्यायचं, हा राहिली तर राहिली, नाही राहिली, असं विचार करत राहायचा. आणि ह्या रूल्स असतात ना, ह्या टिप्स, कॅल्शियमच्या गोळ्या, फॉलिक ॲसिड, त्यानंतर फॉलिक्युलर स्टडीनुसार जे डॉक्टरने सांगितलेलं असतं ते आपल्याला, आणि शेवट काही उष्ण पदार्थ नाही खायचे, त्याने लवकर रिझल्ट मिळतो. आणि सपनाच्या मिस्टरांकडे पण आपल्या खूप जणींनी ट्रीटमेंट घेतलेली आहे, तर त्यांना खूप जणींना रिझल्ट पण आलेला आहे. खूप जणी माझ्याशी इंस्टावर शेअर करतात, त्यांच्या काहींना बेबी पण झालेले आहे. 3-4 जणींनी मला त्यांचे बेबीचे फोटो पण पाठवलेले आहे. तर ते सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे मी तर दिलेलंच आहे, पण म्हणजे यूट्यूबमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं नव्हतं की काहींना बेबी झालं वगैरे, तर त्यांचा पण लवकर रिझल्ट येतो. जर कुणाला घ्यायचा असेल तर मी तसा नंबर देईल तुम्हाला. ह्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं असतं, म्हणजे तुम्ही त्या पण गोष्टी पाळा. म्हणजे जरी तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल ना तरी ह्या गोष्टी पाळायच्या की शेवट गरम पदार्थ नाही खायचे, उष्ण पदार्थ खाणं टाळणं, त्यानंतर जास्त टेन्शन घेणं, धावपळ करणं, या गोष्टींनी ना खूप शरीरावर आपले हेल्थ इश्यू होतात आणि शरीराच्या हेल्थ इश्यू वाढतात, त्याने प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही लवकर. आणि फक्त एक सकाळी उठल्याच्या नंतर एकच म्हणत राहायचं, देवा मला एक हेल्दी बाळ होऊ दे लवकर. हा आपण हे जर म्हटलं ना तर ते आपली गोष्ट लवकर पूर्ण पण होते आणि लवकर रिझल्ट पण येतो. ह्या गोष्टी मी फॉलो करायचे माझ्या लाईफमध्ये. आणि खरं तर माझ्या 4 मिसकॅरेज झाल्याच्या नंतर मला पण असं थोडंसं कुठंतरी वाटायचं का, मी काही यूट्यूबला व्हिडिओ बघायचे की मिसकॅरेज झाल्यानंतर बेबी व्हायला खूप प्रॉब्लेम येतो, हे ते, आणि म्हणजे आपण ते बघतो ना आपल्या मनातून अजून घाबरून जातं. तर ह्या गोष्टी पण आपण काही टाळायच्या की ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, असं तसं. जे काही आपल्याला यूट्यूबमधून चांगल्या गोष्टी घेता येतात ना त्या घ्यायच्या, ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात ना त्या सोडून द्यायच्या, आणि आपल्याला जे वाटतं ना हा हे आहे योग्य तर तेच करायचं. यूट्यूबमध्ये लोकांना पैशासाठी खूप काही टाकतात व्हिडिओ, सगळेच व्हिडिओ चांगले नसतात, सगळेच व्हिडिओ खरे नसतात. आपल्याला जो व्हिडिओ योग्य वाटला ना त्याच व्हिडिओकडे लक्ष द्यायचं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.